नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. तर आता पाहूया आजचे प्रश्न क्रमांक पहिला. पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणता प्रशासकीय विभागामध्ये येतो? पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? ऑप्शन क्रमांक 1 कोकण या विभागामध्ये पालघर हा जिल्हा कोकण प्रशासकीय विभागामध्ये येतो. प्रश्न क्रमांक 2 कोरडी औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 3 1 जुलै 1918 अकोला जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला? ऑप्शन क्रमांक 4 वाशिम हा जिल्हा निर्माण झाला. प्रश्न क्रमांक 4 गाळना डोंगर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 धुळे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 5 तापी व गोमाई या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? ऑप्शन क्रमांक 3 प्रकाशे या ठिकाणी होतो. प्रश्न क्रमांक 6 घाटघर हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर या जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 7 दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्र सहकारी राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे सहकारी राज्य दूधगंगा या प्रकल्पामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 8 नागझिरा हे अभयारण्य महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. हे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सिंहगड एक्सप्रेस खालीलपैकी कोठून कोठे धावते? सिंहगड एक्सप्रेस खालीलपैकी कोठून कोठे धावते? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे ते मुंबई या ठिकाणाहून सिंहगड एक्सप्रेस धावते. प्रश्न क्रमांक 10 पुण्यश्लोक अहिल्यादेवीबाई होळकर विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 11 वैद्यकीय संशोधन संस्था जसलोक कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रामधील नागरी लोकसंख्येचे प्रमाण खालीलपैकी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 45.22% महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रामध्ये स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी असणारा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 मुंबई शहर हे महाराष्ट्रातील स्त्री पुरुष सर्वात प्रमाण कमी असणारा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 14 रंधा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर या जिल्ह्यामध्ये रंधा हा धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 15 भारतामध्ये 29वे राज्य खालीलपैकी कोणते आहे? भारतामध्ये 29वे राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तेलंगणा राज्य हे भारतामध्ये 29वे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 16 गुजरात राज्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 1600 किलोमीटर एक समुद्रकिनारा गुजरात राज्याला लाभलेला लांबीचा आहे. प्रश्न क्रमांक 17 वेबनाड हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? वेबनाड हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 केरळ या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 18 कुडमकुलम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 तमिळनाडू या राज्यामध्ये हा प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 19 घटप्रभा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? घटप्रभा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20
कोळसा उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड हे कोळसा उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 21 भिलाई येथील लोहपोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये आहे? भिलाई येथील लोहपोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड या राज्यामध्ये भिलाई येथील लोहपोलाद कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 22 दक्षिण रेल्वेचा मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 चेन्नई म्हणजे तमिळनाडू या राज्यामध्ये दक्षिण रेल्वेचे मुख्यालय या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 23 सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असलेले राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असलेले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 24 दिनकर आदित्य सविता हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सूर्य या शब्दाचे दिनकर आदित्य सविता हे या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 25 स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र म्हणजे काय? स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 आत्मचरित्र होय. प्रश्न क्रमांक 26 सुभाल्या करणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ ओळखायचा आहे मित्रांनो. तर सुभाल्या करणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 पळून जाणे असे होय. प्रश्न क्रमांक 17 अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. ताटाखालचे मांजर. अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. ताटाखालचे मांजर हा अलंकारिक शब्द आहे, याचा अर्थ सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पूर्णपणे अंकित असलेले व्यक्ती. पूर्णपणे अंकित असलेले व्यक्ती म्हणजे ताटाखालचे मांजर. प्रश्न क्रमांक 28 शेट दादर डब्बा हे कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? शेट दादर डब्बा हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये शब्द आलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 2 गुजराती या भाषेमधून हे शब्द आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 29 राष्ट्रध्वज या शब्दाचा समास ओळखायचा आहे. राष्ट्रध्वज या शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 तत्पुरुष समास हा राष्ट्रध्वज या शब्दाचा समास होय. प्रश्न क्रमांक 30 आत्माराम रामजी देशपांडे हे कोणत्या नावाने ओळखले जातात? आत्माराम रावजी देशपांडे हे कोणत्या नावाने ओळखले जातात? ऑप्शन क्रमांक 4 हे अनिल या नावाने ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 31 रंकाळा तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? रंकाळा तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी या ठिकाणी रंकाळा तलाव हे आहे. प्रश्न क्रमांक 32 फिरोजपूर लुधियाना हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? फिरोजपूर लुधियाना हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? ऑप्शन क्रमांक 3 सतलज या नदीच्या काठी फिरोजपूर लुधियाना हे शहर आहेत. प्रश्न क्रमांक 33 कुष्ठरोग हा रोग खालीलपैकी कशापासून होतो? कुष्ठरोग हा रोग खालीलपैकी कशापासून होतो? ऑप्शन क्रमांक 2 जीवाणूमार्फत कुष्ठरोग हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 34 राजा ह्या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत? राजा या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत? ऑप्शन क्रमांक 3 नरेश व भूपाल हे राजा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 35 पायमल्ली करणे याचा वाक्प्रचाराचा या अर्थ सांगायचा आहे मित्रांनो. पायमल्ली करणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 अवमान करणे. पायमल्ली करणे म्हणजेच अवमान करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 36 तंबाखू पगार बटाटा हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पोर्तुगीज भाषेमधून तंबाखू बगार बटाटा हे शब्द मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 37 ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 38 भारतामध्ये प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडत असतो? ऑप्शन क्रमांक 2 मोसमी वाऱ्यापासून भारतामध्ये प्रामुख्याने या वाऱ्यापासून पाऊस पडत असतो.
प्रश्न क्रमांक 39, खालीलपैकी कोणता पर्वत नाही? खालीलपैकी ऑप्शनमध्ये दिलेली आहेत त्यापैकी कोणता पर्वत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 देवगिरी हा पर्वत नाही, हा रांग आहे. प्रश्न क्रमांक 40, शरीरावरील जखमेचा रक्तस्राव थांबण्याचे काम खालीलपैकी कोणता घटक करतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्लेटलेट्स. ऑप्शन क्रमांक 2 प्लेटलेट्स हे शरीरावरील जखमेचा रक्तस्राव थांबण्याचे काम हा घटक करत असतो. प्रश्न क्रमांक 41, खालीलपैकी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. शब्द आहे ऐहिक. ऐहिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 लौकिक. लौकिक हा ऐहिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 42, चुकीची जोडी. प्रश्न क्रमांक 42, चुकीची जोडी ओळखायची आहे मित्रांनो. चुकीची जोडी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नवजवान सभा सुभाषचंद्र बोस. नवजवान सभा म्हणजे सुभाषचंद्र बोस ही चुकीची जोडी आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 43, कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात? कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करत असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 बांबूचा वापर प्रामुख्याने करत असतात कागद बनवण्यासाठी. प्रश्न क्रमांक 44, अहमदनगर शहरातून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 सीना ही अहमदनगरमधून वाहणारी नदी आहे. प्रश्न क्रमांक 45, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोठे आहे? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 पुणे या ठिकाणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे. प्रश्न क्रमांक 46, महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी काढली? ऑप्शन क्रमांक 3 सन 1848मध्ये. सन 1848मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. प्रश्न क्रमांक 47, भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र कोणत्या पिकाखाली येते? ऑप्शन क्रमांक 3 भात. भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र भात या पिकाखाली येते. प्रश्न क्रमांक 48, अमृतानुभव हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? अमृतानुभव हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? ऑप्शन क्रमांक 2 संत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 49, कृष्णाघाट हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णाघाट हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 50, कार्बनचे सर्वात कठीण रूप खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 हिरा हे कार्बनचे सर्वात कठीण रूप आहे. प्रश्न क्रमांक 51, सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 मर्क्युरी हा सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह आहे.